खूप मस्त वातावरण आहे इथे सकाळचं. काल याच ठिकाणी इथे कायाकिंग ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी खूप गर्दी जमलेली इथे पाठीमागे. सो आता काही अजून 1-2 वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, प्लस एअर रायफल शूटिंग आहे. सो आज आम्ही फ्रेश झाल्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. चला तर मग थोडं फ्रेश होऊन पुढच्या ॲक्टिव्हिटीजसाठी तयारी करतो. गाणं बोल ना. चल बोलू काय? वल्लभ रे नाखवा हो वल्लभ रे रामा. बस एवढंच. हे बघ तरंगत राहणार आपण. आला जरी नाही लागला. अरे मला हात तर सोडा माझे. हे बघ अशेरा आडवेरा असे आडवे वा तरंगणार पाण्यामध्ये. बघ अशेरा ना मी राहिले तसा. अशिरा वर्षा हात सोडा. हे बघ असे वा. थांब मी आलो थांब. ये थांब मी येतोय. जी होस्ट करते चॅनल, पण ती पाण्यात यायला खूप घाबरते, त्यामुळे हा व्हिडिओ मी माझ्यावरच बनवत आहे. ती बघा घाबरून किनाऱ्यावरतीच राहिलेली आहे. हा व्हिडिओ आता युट्यूबला टाकणार मी. असं झाल्यानंतर आहे ना एक प्रश्न हाईटचा इथे नाहीच आहे. इथे पाय हे बघ सरळ झालो तर पायच नाही टेकत खाली. अरे असं लेकवाडी इथे कॅम्पिंग करून आम्ही निघालो, चेकआउट केलं आणि त्यानंतर म्हटलं आता कुठे जायचं. आता लवकर तर घरी जायचं नाहीये. मग विचार केला जवळपासच कोणतं ठिकाण आहे का बघूया. म्हणून असंच इन्क्वायरी केली
तर तिथूनच जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरवर वाईल्ड कॅम्प रिसॉर्ट हा मला आहे असं जाणवलं. मग आम्ही ठरवलं की चला तर मग तिथे फिरून येऊया. तर आम्ही आता तिथे आलो आहोत. तर त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती गुगलवरती मिळेल. वाईल्ड कॅम्प रिसॉर्ट असं तुम्ही सर्च केलं तर आता मी आतमध्ये जाते. चला तर मग. तर कालपासून आम्ही एन्जॉय करतोय आणि आज म्हटलं आजचा दिवस कुठेतरी जाऊन रिलॅक्स करूया या उद्देशाने. मग वाईल्ड कॅम्पबद्दल माहिती मिळाली आणि म्हटलं चला वन डे रिलॅक्स का होईना या उद्देशाने आता वाईल्ड कॅम्प रिसॉर्टमध्ये आलो. तर चला तर मग. मध्ये एंट्री केल्यानंतर आता झाले दुपारची वेळ आणि आता लागली भूक. तर त्यामुळे मी आता जाते आहे ब्रीज रेस्टॉरंट बार डायनिंग रूम आहे, डायनिंग हॉल आहे. तिथे आता मी दुपारच्या जेवणाच्या वेळेसाठी जाते. 1 मिनिट. तर आज मी खूप दिवसांनी सायकल चालवली, ती सायकल, आणि अक्षरशः मी धडपडले कारण तिकडे स्लीप होता. सो ही माझी आजची आठवण आहे. ये तर आता वाजलेत 6. मस्तपैकी गरमागरम चहा आणि भजीचा नाश्ता झालाय. खूप मस्तपैकी आजच्या दिवसात आम्ही आराम केलाय, रिलॅक्स केले अक्षरशः. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. भेटू पुढच्या ट्रिपला. बाय बाय.